विकास पवारकडे चाललोय मित्रांनो. आता काय ते डेलेवाडी ना, डेलेवाडीला चाललोय. डेलेवाडी 15 मिनिटाचं अंतर बाकी अजून. म्हणजे लग्न समारंभाच्या हॉलपासून आता मला वाटतं आपल्याला किती 1 तास झाला. 1 तास झाला म्हणजे 1.25 तासाची रनिंग आहे. आणि आमचा दुसरा प्रवास आहे लग्नानंतरचा हा नवीन ब्लॉग. मित्रांनो हा देखील तुम्हाला नक्कीच आवडेल. कारण विकासच्या घरी जायचं, फुल धमाल करायचं, रात्री रील्स काढतात. रील मास्टर आमचे बसलेत, आमचे मालक आमच्या बाजूला बसलेत. आता ॲटलास आम्ही विकासच्या घरी आलोय. 2 तासाचा 1.5 तासाचा प्रवास करून. काय महेश, विकास कुठे आहे? हा यो म्हैस पण आहे रे यांच्याकडे. सॉलिड आहे, खाते आहे, मका खाते. म्हैस मका खाते. आल्याला पराक्रम करतोय, म्हशीला त्रास देतोय. दादू म्हशीला त्रास नको देऊ. झाला मित्र भेटला आपला. इकाद इकाद झाला, इकाद भावा. जुना पार्टनर आहे गदमवाडीतला विकास पवार. गावाला आलोय विकासच्या. आम्हाला पहिल्यांदा कितीतरी वर्षानंतर म्हैशीला हात लावलाय. म्हैस मला बघितली नाही. मुंबईला म्हैशी गाई तर लांबच राहिल्या, म्हैशीच जास्त आहे. म्हैस तर बघतच नाही आपण मुंबईला. छान आहे वातावरण, खूप छान आहे विकासच्या घरी. खूप छान वातावरण. मागे डोंगर आहे पूर्ण. ग्रामसेवकाला किती दारू पाजली, किती जेवण दिलं, किती पैसे भेटतात किती त्याचे. 1.50 आम्हाला 1.20. विकासची आई आहे. आईच्या पाया पडूया पण. हा स्वयंपाक घर आपला मस्त छानसा असा. बहिणींचं राज्य चालतं इथे. आणि हे काय बेडरूम आहे, 1 नंबर. बेडरूम, छान. हॉल, किचन. हा आमच्या मुंबईच्या मोठा एवढ्या रूमला पण मागे काढलेला असा आहे. छान आहे. ते सगळे चॅनेल पकडतात इथे, सगळे चॅनेल येतात केबलचे. म्हणजे टाइमपास आहे तुला. काय करतेस? 12वी झाली. अच्छा, म्हणजे आत्ता एक्झाम दिले. बेस्ट ऑफ लक, चांगले मार्क्स मिळतात. जाणार. आता मुलगा काय करतो? काय रे तू काय करतो? काय करतो शाळेत? 10वीची. मग किती टक्के? तरी पण अंदाज हो ना. जाऊ दे, आपल्याला काय नाही. पास झाला महत्वाचा, किती पण मिळू दे. लावलाय ना कॉम्प्युटर, सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे बेसिक करतोयस का? MSCIT वगैरे कर, सगळं पुढे बस बेस्ट तेच कर. छान आहे. चला आम्ही सामान घेऊन जातो, आमची सोय करतो जेवणाची वगैरे. चहा मस्त होता ना वर्षा? बरं वाटलं जरा चहा, फ्रेश झालं. तिकडे मागचं वातावरण छान वाटते विकास यार. माझे डोंगर वगैरे बघून खूप छान यार, 1 नंबर. आता जात हिरवगार असतं ना. छान. तुझं नाव काय तुझ्या? डेळेवाडी. हा तुला अर्देव माहिती आहे? अर्देव आहे तुमच्या इथे कुठे पाटणला? नाही माहिती. पुढे आहे ना ते. 40 किलोमीटर असेल ना. हे काय डेलेवाडी? अच्छा. काय आहे? स्वप्न तांबू, विष्णुमाळा पाटील. अच्छा, मला काय ते समजत नाही. काय बोल? विष्णुमाळा पाटील, स्वप्न तांबू. अच्छा, ओके. करारवरनं आतमध्ये यायचं ना. हा, तुमचा जाऊ तिथला ना अर्देवचा. जवळ आहे इथून, 35 मिनिटाचं अंतर आहे काहीतरी. त्या रीतीने विकासच्या घरातून त्याने जे हे घर बांधलंय, त्याचं ओपनिंग नाही आलं म्हणून आम्ही बाहेरचं जेवण करणार. सगळं जे काय असेल ते घरात काही नाही. बाहेर जेवण करणार, बाहेर जेवणार आणि मग ते झोपणार आतमध्ये बस. फक्त सगळ्यांच्या घरी म्हशी आहेत, पशुपालन, त्यानंतर दुग्ध व्यवसाय थोडाफार प्रमाणात, मोठा नाही पण छोटा, आणि शेती असा यांचा हा व्यवसाय इथे चालतो. आणि हे विकासचे सगळे चुलते वगैरे इथे राहतात, त्यामुळे हे संपूर्ण जमीन वगैरे त्यांचीच आहे. संध्याकाळ झाल्या. मुंबईमध्ये गॅसचा तुटवडा आहे, पण इथे बघा गावी खूप दूरवरून असे फाटे आता, म्हणजे झाडं तुटलेली वगैरे असतात, सुकले त्याचे आणून नंतर मग त्याचं आपल्याला इथे इंधन म्हणून त्याचा उपयोग होतो. 1 नंबर. आंब्याची झाडं आहेत, फुल डोंगरला आहे.
चावी घेऊन कैऱ्या बघ किती पडल्या आहेत. हे कैऱ्या आहेत भरपूर. हे बरोबर बरं आहे. हे कैऱ्या कैऱ्या कैरी आहे. महेशला महेश मिळाली, कैऱ्याला कैरी मिळाली. बिटकी आहे आंबा आंबा बघा, हे बघा किती कैऱ्या आहेत बघा. काय विकत जेवण करायचं बरं का. इथे जेवण करूया. अरे बिंदास नाही करणार करणार, काय टेन्शन नाही, काय टेन्शन नाही. अजून पूजा नाही ना घातली. आपल्या इथं जेव्हा लागणार, इथं खायला प्यायला लागणार. चालेल ना. मस्त रान एकदम यार, मस्त. मला आवडलं फुल. माझ्या मागे पाहू शकता, इथे खूप डोंगरला आहे ना, छानशी अशी मस्त सुंदर दृश्य आहे. मला असं दृश्य खूप आवडतं. ह्याला बोलतात गाव. मस्त ओसरी आहे बाहेर आणि आमची तयारी इथे सुरू झालेली आहे छानशी अशी. कैरी कापले पहिली राजेश. मस्त. मला कॅमेराच थांबत नाही. एवढं वातावरण सुंदर ना भेटणार नाही मला. छान छान बोला ना. पाऊस पडेल काय. असं घर पाहिजे. समोर आहेच पाहिजे जागा मस्त छानशी अशी. समोर उठला डोंगर, सूर्य महाराजांचं दर्शन होणार सकाळी. तिथे सूर्याची किरणं घरात येतील. खूप सुंदर. बाजूला पसरणार आंब्याचं झाड छानसं असं. खूप छान. संध्याकाळची वेळ आणि फुल टाईमपास आहे बघा. इथे मक्का खायला. मका एक नंबर. मका मक्का हा शेतातला आहे त्यांच्या, म्हणजे प्युअर. काढला ना बनवलं. यस काढलाय आता जस्ट शेतातून आणला काढून आणि आम्ही खातोय मके. मस्त. काय आम्हाला मुंबईला हे असं दूध कोणालाही काढून देणार नाहीत ना त्या. तरी किती लिटर देते तरी अंदाज किती. 9 लिटर म्हणजे एका टायमाला. 2 टायमाचं म्हणून 9 लिटर. मग डेली देते. अच्छा मग डेली का. अच्छा अच्छा. 9 लिटर. हे किती 5 लिटरचा कॅन आहे का. अच्छा म्हणजे हा भरून परत अजून म्हणजे सकाळी एक संध्याकाळी एक 2. आता 3.5 देणार. अच्छा. पण त्यावर संगोपन करायला लागायचं ना तिथं. एवढं मेहनत पण आहे हो ना. मेहनत खूप आहे. हो नाही नाही चालू दे चालू दे. आपल्या तेवढाच काही ना काहीतरी पाहिजे शेवटी. आपल्याला एक व्यवसाय आहे तो. आपल्या खेडेगावातला एक व्यवसाय आहे. हा दुग्ध व्यवसाय आपला खेडेगावातला व्यवसाय, मुख्य व्यवसाय. अच्छा अच्छा. सकाळचं गेलं म्हणजे 12-1 वाजता येते. अच्छा ओके ओके. संध्याकाळी आता 5:30ला जाते, 9:30ला येते. हा अरे बाप. त्यामुळे पण आता तुम्ही आज आला सुट्टी काढली. त्यामुळे एकच तासात आपल्या. अच्छा अच्छा. असं आहे. मग आज नाही गेले. आज सुट्टी. आज नाही, आता उद्या नाही जाणार. उद्या पण नाही. अच्छा. उद्या संध्याकाळी जातील तुला. झाला म्हणजे हे किती 5 मिनिटात एक तांब्या भरला. अर्धा लिटरचा तांबे. अर्धा लिटरचा 5 मिनिटं झाली. 5 मिनिटं पण नाही आली मला वाटतं. हो. चालू दे. असा दुग्ध व्यवसाय तुमचा वाढत जाऊ दे. आपल्याला वेगवेगळं काही काही पाहायला मिळतं. तसं आज आम्हाला इथे दूध काढतात बहिणी. म्हणजे एका दिवसाला 9 लिटर दूध काढतात आणि त्यांचा हा दुग्ध व्यवसाय. डेअरीत जातं दूध. त्यांनी त्याची माहिती दिली आपल्याला. खूप छान अशी माहिती मिळाली आणि विकासकडे ते रम्य वातावरण तसंच काही माहिती मिळाली उपलब्ध अशी ह्या ब्लॉगमध्ये आवर्जून पहा. खेडेगावातले या छोटंसं यांचं जीवन कसं व्यतीत करतात. त्यांचा उदरनिर्वाह जो आहे वो शेती आणि दुग्ध व्यवसाय याच्यावरच आहे. असा आमचा हा विकास पवार. आणि रात्रीचा आमचा जेवणाचा प्रोग्राम इथे पाहू शकता. आमचे शेफ कुक विकास पवार आणि महेश. इकडे बघ महेश शृंगारे आणि दादू महेश. आज आमचा मटणाचा कार्यक्रम ना रे. आणि बाहेर चूल पेटवले आपण इथे. आजूबाजूला पूर्ण बघा अंधार आहे. म्हणजे रान आहे, माळरान आहे.
हां चूल पेटवली चूल पेटवलंय. आमच्याकडे गॅसचा पण काय प्रॉब्लेम नाही गावी काय नाही गपचूप मोठी वांगायची. आहे ना. पहिले 2-2, 3-3 बाटल्या आली माणसं. आता सगळी चुलीवरती आली. पहिले जेवण चुलीवरचं जेवण छान वाटतं. काय पण बोल. छान जुगाड असं वातावरण आणि हा आनंद कितीही पैसे दिले ना तरी उपभोगता येत नाही. आणि हा आम्ही त्याच्यावेळीच कोकणात खेडेगावात आता हे आम्ही कराडला आलो आहे डेलेवाडी ना डेलेवाडीत आलो आहे विकासच्या घरी. पण कोकण आणि सातारा काय फरक नाही आहे. फक्त गाव बदलते बस आणि थोडी भाषा बदलते बस. बाकी वातावरण छान आहे. उमांद वारा सुटला आहे मागे डोंगरला तुम्ही बघू शकता. आता नाही पाहू शकत. आंब्याच्या झाडाखाली अंधारामध्ये अशी मस्त चूल पेटवले आणि चुलीवर आम्ही आज मटणाचा बेत आहे आमचा. आपल्या समवेत आपले भाऊ आहेत. आपल्या काय गावाचं नाव काय डेलेवाडी संतोष आमच्या समोर आहेत. आमच्याकडे इकडे लाईटचा प्रबंध नव्हता. हा लाईटचा प्रबंध करून यांनी दिलाय आम्हाला. आणि जी आम्ही मजा केली इथे जेवणाची वगैरे. चेहरा जरा उजेडत ना असा. हां आमचे संतोष भाऊंना दिसू देत. हां संतोष भाऊ तुमचे खूप खूप धन्यवाद लाईट दिल्याबद्दल. थँक्यू. हां कारण का माहिती आहे आम्ही कोकणात किंवा सातारा किंवा सांगली कुठेही जाऊ आम्ही मुंबईच्या धकाधकीच्या जीवनापासून खूप लांब येतो आणि फक्त एन्जॉय करण्यासाठी येतो. आणि हा क्षण आम्हाला पुन्हा मिळणार नाही. आणि त्यातल्या त्यात इथे अंधार होता. घराची सोय होती सगळं होतं. खाणं पिणं मटण चिकन सगळं होतं. पण तुम्ही लाईट आणली म्हणून आम्ही जास्त एन्जॉय केलं. आणि त्याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. मटण चिकन सॉरी मटण आणि भाकरी होती. फुल एन्जॉय करत आम्ही आजची यात्रा घालवली आहे. आणि असंच सुपर म्हणजे असा जीवनातला एक वेगळा आनंद पैसे देऊन पण हा आनंद मिळू शकत नाही. म्हणून आम्ही मुद्दाम येतो लग्नाच्या निमित्ताने कुठल्याही निमित्ताने येतो आणि ते एन्जॉय करतो है ना रे. कारण हे क्षण आज आहे लाईफ आज आहे तर उद्या नाही आहे. आणि एकदा जागेवर बसल्यानंतर कोणी विचारणार तुम्हाला. येत राहा हे पिकनिक करत राहा मित्रांच्या समोर खेळत राहा मजेत जगत राहा. कराडमधली आमची हे रेडकू आहे छानसं गोंडस आहे एकदम. हे किती दिवसाचं आहे दादा. किती महिन्याचं का दिवसाचं आहे. वर्षाचं आहे. अच्छा छान आहे. एक ते अच्छा ते 7-8 महिन्याचं आहे. याला वर्ष आलं. रेडकू आहे ना. रेड आहे. अच्छा गुरांना सोडलं गुरं चालली. आता हे तुम्ही तोडलात ते काय होतं. वैरण म्हणजे ते कशाचं आहे ऊस आहे का काय आहे का. अच्छा त्याच्यामध्ये गायींसाठी अच्छा अच्छा काढले. अच्छा अच्छा ते मेहनत खूप आहे त्याच्या मागे सगळं ना. नाही चांगलं आहे. होय 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 छान आहे. माझं गाव चिपळूण. सकाळचा नाश्ता छान गावचे पोहे. ही आमची हे एक नंबर आहे. कांदा पोहे गरम गरम पोहे खाण्यात काय मस्त वेगळी मजा आहे. गावचेकडचे पोहे. गावचं पाणी वेगळं असतं ना मुंबईचं वेगळं आहे. आणि आता हा विकासच्या घरात आलेलो राहायला आणि हनुमंताच्या मंदिराला चाललो आहे. आजचा जो आमचा प्रवासाचा एक दिवस आणि दुसरा लग्नात आणि आजचा हा तिसरा दिवस म्हणजे दुसरा दिवसच समजा. विकासच्या घरी आलो संध्याकाळी फुल एन्जॉय केली फुल धमाल केली. आणि आता हनुमंताच्या दर्शनाला आम्ही चाललो आहे. विकासचं मंदिर आहे विकासच्या गावात मंदिर आहे हनुमंताचं. त्या मंदिरात हनुमंताचं दर्शन घेणार. शनिवार पण आहे. आणि मग तिथून आम्ही आमच्या कोकणाकडे म्हणजे चिपळूणात पिंपर गुहागर गावी जाणार आहे. शिरीषच्या घरी मागे ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिले त्याचं घर. आणि तिथे परत एक दिवस एन्जॉय करणार. आणि असा आमचा हा विकासच्या घरातील एक ब्लॉग हा वेगळाच ब्लॉग आहे. म्हणजे साताऱ्यात माझं पहिल्यांदा येणं झालं आहे आणि लग्नानिमित्ताने आणि त्यातल्या त्यात साताऱ्यामध्ये डेळेवाडी
या गावी वास्तव्य केलं एक दिवस, वस्तीला होतो, त्याचा हा ब्लॉग आहे. मित्रांनो आवडला नक्की लाईक करा. भटकंतीमध्ये मी कोकण भटकंती खूप करतो, ह्यावेळेस थोडासा पट्टा बदलला आहे, मी सातारा साईडला आलो आहे. ती पब्लिक आपली चालली आहे पुढे चालत चालत. आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहू शकता, पूर्ण डोंगराळ भाग आहे हा. हनुमान गणेश मंदिर डेरेवाडी आपले सहर्षात स्वागत राहिले. एस टी आहे, कुठली आहे? कराड. आमच्याकडे ह्या फुलांना गुढीपाडव्याला आहे. शनिवार आणि शनिवारच्या म्हणजे आम्हाला चांगलाच वार भेटला आहे आणि हनुमंताच्या मंदिरात आलो. डेळेवाडीचे मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या आधीच नंदी आहे, कारण शंकराचं मंदिर आहे ना रे. श्रीराम लक्ष्मण आणि जानकी आणि बोलो हनुमान की. हनुमंत बाजूला आहेत सेवेसाठी. अशा 3 मूर्त्या आणि हनुमंताची मूर्ती आहे. ऐस पैसाचा आवार आहे मंदिरात, गाभार आहे. आणि आजूबाजूचा परिसर बघा. हे हे आहे काय रे, ग्रेनाईट आहे ना हे. आणि खांब आत्ता जस्ट बांधकाम चालू आहे. अच्छा, आणि हे कसलं आहे मंदिर? मथुरदास महाराज. मथुरादास का मथुरदास महाराज. अच्छा, ही समाधी आहे का त्यांची? हे सत्व आहे ते जास्त, म्हणजे भरपूर काही म्हणजे प्रचिती आलेली आहे याची ना. संत पंगत कायम सकाळ पारायण आपल्या मटण नाही चालू, खीर. हां, तुम्ही खीर घाला. एक वर्षी गावकऱ्यांना साधी असते. लोक म्हणायला तमाशा बिमाशा काय खीर म्हणजे काय आहे, आम्हाला काय आवडतच नाही. बरं म्हटलं गावाने ठराव त्याला बदल करूया. मग भात केला एक वर्षी, भात आणि शेक. काय सांगाय तुम्हाला, तुटवडा झाला, कमी पडला. कमी पुरवठाच नाही की ती ही भात शेक ही त्याला ना मंजूर, मंजूरच नाही. म्हणून ते हे झालं. आता तुमची लाखोन उठून द्यायचं लोक. खिरीची काय ते खीर कायलीतल्या बघायला. हां, गुळाची काळजी असते ना तशी ना. हां, मग एवढी खीर पुरते एवढी करायची पूर्ण कायली भरून? हां, कायली भरून. पाटीकामना आवशी 10, 11, 12 वाजता इथं कीर्तन संपलं. कीर्तन संपलं की त्याची शिजची टाकायची. 12:30 फुलं. 12:30 फुलं. राम उत्सव जन्म असतो. हो हो, रामनवमीला. मथुरदास हे वर होते ना नाही, ते त्याचे आश्वस्थान ते ऋषी महाराज ते वेगळा, ते वेगळे आहेत. हे जमासाठी आहे का. अच्छा. त्या काळात म्हणजे आम्हाला इतकं काय अनुभव नव्हता. आमचं आजी त्यावेळेला ही समाधी आणतात. सातवा याच्यात बैलगाडी, बैल बघितले का बैलगाडी, तर ती बैल लावून शनी ती समाधी हितवर वडून आणली. बरं का, आणल्यानंतर हितनं जरा पूर्वी हिथं गाव जरा खाली होतं, खाली घेऊन जायला प्रयत्न केला पण ती प्रयत्न आवडली. मग जागेवरतीच इथं बसली. आल्यानंतर बैल काय 8 बैल 10 बैल लावली तर तरी पण हालायला काय तयार नाही. हालणच झाले. असं का. मग एक मार्ग, तुम्ही जागा ही स्वच्छ आवडली आहे, तुम्ही हलवून स्थायिक. अच्छा, मग इथे स्थायिक झाले ते. अच्छा, ओके. काय चालत नाही तर काय नटरंग काय चालत नाही. काय नाही. अच्छा तमाशा काय वगैरे असं. अच्छा, ओके. फक्त साधी जत्रा असते. खीर प्रसाद खावा. हां, खिरेचा प्रसाद असतो. हो. आपलं नाव काय आहे बाबा? आपलं जगन्नाथ बाबा, जगन्नाथ बाबा. ते पवार आहेत. अच्छा म्हणजे संबंधच आहे आमचा हे. अच्छा. हां, आणि पवार बाबर. पवाराचे ते त्यांचं कुटुंब. अच्छा, तुम्ही बाबर. 4 घरं म्हणा त्यांची. अच्छा, पवारांची. हां, पवार. खबाले 1 घराणे, मोरे 1 घराणे आणि साळुंके. म्हणजे वाडीत किती घर आहेत टोटल तरी? आता पूर्वीची हुंबारटाचं तुम्हाला सांगतो 60-70 हुंबारटा होता. अच्छा, 60. बाबांनी आपल्याला खूप चांगली माहिती दिली आहे, संत मथुरदासरांची आणि गावची पण. धन्यवाद बाबा. पुन्हा येऊ गावी तुमच्या. हां, चला. आपलंच गाव घ्या. त्याची सिद्धिविनायका. ओम गण गणपतये नमो नमः. हो नमः सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक गणपती बाबा. ह्याच्या खिरेचा प्रसाद या कायलीत बनवतात. हे बघा, ही एवढी मोठी कायली आहे आणि ही ते चूल पेटवतात काय.
या चुली अच्छा. चुलीवर ही ते चूल बनवतात या खड्ड्यात आहे बघा. आणि ही कायली एवढी उंच गुळाची असते ना तशी ही कायली आहे. या कायलीत खीर बनवली जाते हे बघा. आणि ह्या खीर संपूर्ण याला पुरते ना भक्तजनांना, हे एक वैशिष्ट्य आहे. चला विकास भाऊला भेटून मजा वाटली. डेलेवाडी झालं खूप बरं वाटलं, शांत एकदम. चला बाय. त्या रीतीने पुन्हा हा आमचा डेलेवाडीचा इथे डेरा आम्ही उठवलाय आणि चाललो आता गुहागर चिपळूण. कुठे भावा? चिपळूण.